बघा, त्रिकोणाचा एक कोन हा इतर दोन कोनांच्या बेरजे एवढा आहे. जर राहिलेल्या दोन कोनांचं गुणोत्तर 4:5 असेल तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांचं माप किती सर? मित्रांनो, त्रिकोणामध्ये 3 कोन असतात. त्यांची नावं जसं की ए, बी आणि सी आहेत असं गृहीत धरू. आता गणित म्हणते एक कोन, त्रिकोणाचा हा एक कोन इतर दोन कोनांच्या बेरजे एवढा. बरं ठीक आहे. आता इतर जे दोन कोन आहेत ज्यांचं इथं गुणोत्तर दर्शवलं, त्या दोन कोनांचं गुणोत्तर आहे 4:5. हे इतर दोन कोन आहेत ज्यांचं गुणोत्तर काय आहे 4:5. प्रत्यक्षात त्यांची मापं किती काढण्यासाठी चलपद यक्स जे आपण नेहमी वापरतो ते वापरूया. आता राहिलेला हा जो एक कोन आहे ज्याचं वर्णन इथं असं केलं, हा एक कोन इतर दोन कोनांच्या बेरजे एवढा आहे. हे इतर दोन कोन, याचं एकट्याचं माप ह्या दोन कोनांच्या बेरजे एवढं, म्हणून ह्या गुणोत्तराची बेरीज करा लेकरांनो, अर्थात 5x आणि 4x. या एकट्या कोनांचं गुणोत्तर येणार 9x. आता लक्षात घ्या, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज 180 असते, म्हणून ही गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात 4x अधिक 5x अधिक 9x ही त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज, अर्थात 180 अंश. ही बेरीज करा. 4 आणि 5 9, 99 18x बराबर 180 अंश. एक्सला एकटं करू. 180 कडे जाताना हे 18 आता भागीला, हा भाग जातो लेकरांनो 10. 10 काय अंश. प्रत्येकाचं माप किती हो सर? या आल्या एक्सची किंमत गुणोत्तरामध्ये टाका. जसं की 4 गुणिला 10 हा कोन किती अंशाचा? 40 अंशाचा. याच्यामध्ये आल्या एक्सची किंमत टाका. 5 गुणिला 10 अर्थात 50 अंशाचा हा कोन, आणि यामध्ये आल्या एक्सची किंमत 9 गुणिला 10 अर्थात 90 अंशाचा हा कोन. प्रश्न काय? त्रिकोणाच्या तिन्ही कोनांचे माप किती? 40 अंश, 50 अंश आणि 90 अंश. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. 90 आणि 50 140 आणि 40 180. ओके. पर्याय उत्तराचा पर्याय कोणता? 40 50 आणि 90. पर्याय क्रमांक बी मध्ये मित्रांनो हे उत्तर दिलेलं आहे. ओके.